आपल्यासोबत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रान शेख जोडले आहेत फोन लाईनवर। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय, काय सांगाल? नक्कीच, पण दुःखद बातमी म्हणता येणार नाही, कारण की सर्वस्वी पवार साहेबांचा निर्णय हा अंतिम असतो आणि पवार साहेबांच्या निर्णयानंतर इथं यशवंतराव सेंटरमध्ये मुंबईलाच आम्ही होतो आणि खूप जास्त कार्यकर्त्यांचे इमोशन सगळे बाहेर आल्या आणि कार्यकर्ते असतील किंवा जी कमिटीला सांगितली होती पवार साहेबांनी, एक समिती आहे त्या समितीतले बऱ्यापैकी 70 ते 80% सगळे नेते इथं उपस्थित होते आणि सगळ्यांनी साहेबांना राजीनामा परत घेण्याची विनंती केली। सुरुवातीला दादांनी पवार साहेबांच्या बाबतीमध्ये म्हणजे त्यांच्या समर्थनार्थ दादांनी स्टेटमेंट दिलं, परंतु त्याच्यानंतर शेवटी कार्यकर्त्यांचा सगळा तो जो हे होता म्हणजे पवार साहेबांना ते जे विनंती करत होते, यातना करत होते की तुम्ही जाऊ नका आणि शिवफुले शाहू आंबेडकर विचारधारेचा जो काही राजकीय वारसा पवार साहेबांमुळे महाराष्ट्रामध्ये आहे त्या वारशाच्या ह्याच्यासाठी की तुम्ही अध्यक्षपदी परत विराजमान व्हा। त्याच्यानंतर दादांनी सुद्धा शेवटी सगळ्यात सांगितलं की आता ही सगळी कमिटी आहे, आम्ही सगळेजण डिसिजन घेऊ आणि कार्यकर्त्यांच्या मनासारखं डिसिजन होईल। बरोबर नाही, आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी शरद पवार यांनी ही घोषणा केली, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड, अनेक नेते असतील, त्यांना अश्रू अनावर झाले, एक दुःख त्यांना झालं की पवार साहेबांनी जो राजीनामा आहे तो नव्हता द्यायला पाहिजे, त्यांची मनधरणी सुरू होती, काय सांगाल? तेच सांगितलं की जी समिती पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केली की समिती तिथून पुढे निर्णय घेईल, तर त्या समितीतले बऱ्यापैकी नेते छगन भुजबळ साहेब असतील, दादा असतील, सुप्रियाताई असतील किंवा जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष असतील, बरेच सर्व नेते इथं होत्या, अनिलजी देशमुख होते माजी गृहमंत्री, या सर्वांनी साहेबांना विनंती केली की साहेब आजपर्यंत आम्ही जे काही आहोत किंवा महाराष्ट्रात जे काही सगळे घडवले तुमच्यामुळे घडलेलं आहे आणि तुम्ही म्हणजेच आमचे पक्ष आहात आणि तुम्ही आता काही निर्णय आम्हाला पटलेला नाही किंवा आम्हाला हा निर्णय मान्य नाही आणि सर्वच एकच सभागृहामध्ये त्या सभागृहात आम्ही होतो, आमचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे देखील होते आणि सर्वच कार्यकर्ते इमोशनल झाले होते, सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते, कारण की आम्ही पुस्तकाच्या प्रकाशनाच्या याने गेलो होतो आणि अचानक असं ही गोष्ट झाली तर आम्हाला तो एक धक्का होता आणि त्याचं काय करावं त्यावेळेस सुचत नव्हतं त्यावेळेस। बरोबर, आपण जर पाहिलं तर युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वात देखील तिथं वायबी चव्हाण सेंटरला ठिय्या चालू आहे, तुम्ही देखील सहभागी आहात असं म्हणताय, तर राष्ट्रवादी युवक पिंपरी चिंचवड शहराची याच्यात काय भूमिका आहे? राष्ट्रवादी युवक पिंपरी चिंचवडच्या वतीने मला इतकं सांगायचं की शिवफुले शाहू आंबेडकर या विचारधारेचा एकमेव वारसा सध्या महाराष्ट्रात पवार साहेबांच्या रूपाने आम्हाला पाहायला मिळतो आणि खरं तर जे सर्वोच्च नेते होते जे म्हणजे आता ज्या पूर्ण 50 वर्षाचा भारताचा जो इतिहास आहे, जी राजकारणाची भारताची जी वाटचाल आहे त्याचे दोनच साक्षीदार भारतात राहिले आहेत, एक लालू प्रसाद यादव आणि आदरणीय पवार साहेब, म्हणजे बाकी त्यांच्या काळातले सर्व नेते स्वर्गवासी झालेले आहेत, परंतु या दोनच याच्यामध्ये आम्ही युवक त्यांच्याकडून म्हणजे पवार साहेबांकडून महाराष्ट्रातील जनता नाही तर पूर्ण देशातली जनता पवार साहेबांना मान देते, त्याच्याकडून शिकते, त्याच्यामुळे पवार साहेबांनी राजकारणात राहावं आणि आमच्यासारख्या युवकांना असंच मार्गदर्शन करत राहावं आणि हा विचाराचा वारसा पुढे तसंच त्यांनी न्यावा असं आमचं वैयक्तिक मत आहे। प्रेक्षकांनो, आपल्यासोबत आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान शेख फोन लाईनवर जोडले गेले होते। इम्रान भाई, तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।